स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा एक नॉर्मल डे खूप चांगलं वाटतंय। ऊन पडलं आहे मस्त आहे की नेहमीप्रमाणे। नंतर दगा देतो आपण है ना। याच्यात पण काही असं वाटतं की माणसांचे स्वभाव आहेत ढांगांच्यात पण, मध्येच ऊन पडतो मध्येच पाऊस पडतो। एनिवेज काही नाही आहे। आज गौरीचं आज आगमन होईल। गौरी पूजन आहे ऑब्व्हियसली। आज संध्याकाळी बायका जातील सगळ्या गौरीला आणायला आणि मग रात्री जागरण होईल, सजवणं होईल गौरीला आणि मग नंतरला उद्या त्यांचं वौस बोलतात त्याला आपण मराठीमध्ये, गावाकडे वौसे बोलतात। त्यांचं पूजन वगैरे होईल आणि मग परवा आपल्या गणपतीचं विसर्जन होईल असं आहे। तर आज संध्याकाळी आहे, अजून भरपूर टाईम आहे। नंतर बघू आपण, नंतर एक गावाची फेरफटका मारायला जाणार आहोत आपण। ऊन पडलाय तोपर्यंत जाय भेटेल, नंतर नाही जाय भेटणार आपल्याला। मनो या भैया दोघी इना मीना टिका, इना मीनाच आहे फक्त। हॅलो बोल, हॅलो इकडे बघ, इकडे मस्ती करायची सुस्ती जाणार नसती, दिवसभर मस्ती मस्ती। ठीक आहे, तर आपण पहिला पंखा साफ करायचा तयारी करून घेऊया ना, तर अजून शिव्या पडतील। ठीक आहे, गणपती बाप्पाचं दर्शन करा, पाया पडा गणपती बाप्पाच्या। ओके, सो लेट्स स्टार्ट। हे आहे आजचं टास्क आहे आपला। ह्याला भरपूर दिवस झाले, अख्खा म्हणजे महिना झाला, महिना काही जास्त झाला असेल। मी मुंबईला गेल्यापासून ह्याला धुतलेली म्हणजे पुसलेलीच नाही आहे किंवा धुतलेली पण नाही आहे। एवढी धूळ जमली ना भाई, किती धूळ जमली। हे बघा, हे बघा, हे काय किती धूळ आहे ही। बहुतेक मी मुंबईला गेल्यास हे पुसलेलं नाही, तर एवढी जवळजवळ पाव किलो धूळ जमली ह्याच्यात। आय होप ती आतमध्ये ह्याच्या आतमध्ये गेली नसेल, ह्याच्या आतमध्ये। तर तेच बघायचं आपल्याला। हे खोलतो मी पहिला, ह्याचे अंजर पंजर ढिले करतो आणि मग ह्याला आपण साफ करूया। हे आपल्याला ब्रशने साफ करायचं। हा माझाच बुरुश आहे, हा माझाच बुरुश आहे, जो मी गेल्या वेळी ठेवून गेलो होतो रक्षाबंधनला आलो होतो तेव्हा। तर आज माझं मन आहे ना बाहेर जायचं झालं, कारण की आज मस्तपैकी ऊन पडतोय आणि असं एकदम मौसम एकदम सुहाना, एकदम अरे हाय हाय नटबोल्ट आहे, मला वाटलं गेलं की काय। ओके, पहिले आपण जाळी बाजूला काढली। फॅन काढायला काय आहे का याच्यात? फॅन काढायला काही नाही आहे, हे बघ। किती धूळ आहे बाबा बाबा। ओके, मित्रांनो पण जमलं तर याला बाहेर फिरायला पण जाऊया, कारण की आज पाऊस नाही, जर बरं वाटलं मला। एवढं मी पटापट पूर्ण करतो, आपण जाऊया बाहेर। माझं बिफोर आफ्टर लुक तुम्हाला दाखवतो, ठीक आहे। तुम्हाला मी हे क्लीन करतो, नंतर दाखवतो। धूळ भरपूर उडणार आहे। तो ये है इसका फायनल लुक, देखो कशी फिनिशिंग दिली आहे। आणि हा त्यातनं कचरा एवढा निघाला, किती कचरा निघाला फॅंडी। देखो भाई क्या प्यारा मौसम हो रहा है भाई। आता मी रिसेंट घराच्या बाहेर आलो आहे, माझ्या गाडीजवळ आलो होतो, ठीक आहे। गाडीला जरा चेकआउट मारत होतं की तिची कंडिशन काय आहे। तर हिला आहे ना थोडंसं पॉलिश मारेन की त्याच्यावर जरासं हे बोलतात ना, पॉलिश याची फिनिशिंग गेली आहे बघा कसं झालं आहे। थोडीशी मारायची गरज आहे आणि इंजिन ऑइल पण चेंज करायचं आहे। तो इंजिन ऑइल आता कधी आपण बायचान्स पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम आपण येऊ नवरात्रीला परत यायचं आहे, तेव्हा आपण चेंज मारू त्याला। टायर पण जरा मला वाटतं आहे कारण की चेंज करावं असं, पूर्ण त्याला असं पूर्ण क्रॅक्स गेलेत हे ना, हे बघा, हे असे जरा क्रॅक्स गेलेत।
तुम्हाला ते चेंज करावं असं वाटतं. मी टायरवाल्याला विचारलं, पण तो बोलतो काय गरज नाही, कंपनीचं टायर आहे, अजून एक दोन वर्ष चालेल आरामात. तरी पण मला गडबड वाटते टायरची, कधी पण धोका देऊ शकतो. चेंज तर करावं लागणारच आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आता आपण एक जरासं एक राऊंड मारून येऊया. चप्पल नाही घातली तरी पण जाऊया, कारण की मला जरा फेरी मारायची वाटते माझ्या गाडीवरती. मला घरी जातो आणि चप्पल घालून येतो. मला चप्पल नाही ट्राय केलं, खडे भरपूर टोचत आहेत मला. चप्पल घालतो, आपण एक राऊंड मारून येऊया. ठीक आहे, गाडी राहू दे, ठेवतो गाडी, नको रे घ्यायला. उगाच पेट्रोल वगैरे संपायचं, इथं पैसे नाहीत वेगळी खिशात. अक्षरशः भिकायला लागायचे पाळी आले. ओके, तर आपण बाहेर आलो, जाऊया आपण जरा फेटफटका मारून येऊया. असंच चालत चालत जाऊ, कुठपर्यंत जिथपर्यंत जावं तिथपर्यंत जाऊया. आज जर नाच आहेत बोलतात संध्याकाळचे, बारा डान्स पलीकडल्या वाडीत. पोरं गेले आहेत चेक करायला, आहेत की नाहीत पूर्ण कन्फर्मेशन काढायचे. कारण की पलीकडे रिसेंटली आहे ना, त्या वाडीवरती जवळजवळ बहुतेक तीनच असा मला अंदाज आहे, आकडा 3च आकडा आहे. ॲक्च्युली डेट झाले तिकडे, त्याच्यामुळे जास्त करून फंक्शन आणि स्पीकर वगैरे वाजवायला जात नाही आहे. 1 वाजता तर ऐकायला येतो आहे. तिथे त्यावरती कदमांचा वाजतं आहे वाटतं. कदमांची तर असं भावकीचा असतो ना 4-5 लोकांचा, तर त्यांचंच फक्त लावलेलं वाटतं आहे, ते पण घरातल्या घरात. त्याच्यामुळे डान्स आमच्या ह्या वाडीवरचे डान्स कॅन्सल केले होते. बट आता काही माहीत नाही, चालू केलं असले तर चांगलीच गोष्ट आहे. मी जाईन संध्याकाळी जाताना, रात्री आरामात जेवून 10-11 वाजता नाच असतात. एक अजून प्रॉब्लेम आहे की माझी टी शर्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी नाचू शकत नाही आहे. मी जाऊन आतमध्ये बसू शकतो वाजवण्यासाठी असंच कोरसला. ही बघा, ही वाट तिकडे, ही वाट जाते, ही त्या दिवशी बघितलं असेल तुम्ही. चला आता इकडं चालू आहे, तर तुम्हाला मी माझंच भाजीचा मळा दाखवतो तुम्हाला, जिथे मी गेल्या वर्षी तब्बल 25,000चा बिझनेस केला होता त्या भाजीच्या धंद्यातनं. आणि यावर्षीचा काउंट आपल्याकडे आला आहे आणि अजून थोडाफार येतो आहे. एकदा जर काउंट पूर्ण हे झालं ती की पेटी फोडायची आणि बघायचं की ह्या वर्षीचा आपला भाजीचा बिझनेसमधून आपल्याला कितीचा प्रॉफिट झाला. ठीक आहे, आता मी तिकडेच जातो आहे ना, तुम्हाला पण दाखवतो माझा भाजीचा मळ्यात काय काय होतं. मी दुसऱ्या वाडीवरती आलो आहे, जिकडे माझा फ्रेंड राहतो. मस्त ही वाडी पण, हे बघा रस्त्यानंच अगदी. हे बघा संपल्या ते आता, काय सुकल्या. हे बघा, ही आपली प्लॉटिंग अगदी पुढपर्यंत आहे. हे बघा, भेंडा तेवढा उरलाय. हे बघा, हे इकडं पण आहे आणि इकडं आपण ही कारली लावली आहे. हे बघा, हे कारले आहेत, हे अगदी पुढपर्यंत आहेत, त्या रस्त्यापर्यंत, तिथं आपण आलो. ठीक आहे, ही इकडं पण भेंडी लावली आहे, ही पण आपलीच आहे. भेंडी बघा कशा येतात, हे बघा ऐकलं. हे बघा, म्हणजे अजून आहे ते, अजून भर आहे या भेंडीला. तिथून अशी आहे. ओ, आणि ही इकडं पण आहे बघा, है ना, अगदी पुढपर्यंत आहे. मी आतमध्ये जात नाही आहे, कारण आता काळोख झालाय आणि गवत पण भरपूर आहे. मला आतमध्ये जायलाच माझी हवा टाईट झाली. इथं जातो तर इथं मी फक्त आता हे ना, हे इकडलं ते मी फक्त वाढवलं आहे. आणि जे आता मी पहिलं हे ह्या बाजूचं दाखवलं ते आम्ही गेल्या वर्षी पण केलं होतं आणि ह्या वर्षी पण केलं आहे. फक्त हे इकडंच होतं, दोन चोंडे वाढवले आहेत फक्त. त्यात मी एक आर्टिकल वाढवलं आणि एक कमी केलं. जो आम्ही गेल्या वर्षी भोपळा लावला होता नवरात्रीसाठी, तो एक भोपळा मी कमी केला आणि ह्या कोपऱ्यात टाकला, कारण की तो भरपूर जागा घेत होता. आणि तिथं आम्ही भोपळ्याच्या जागी पडवळ टाकलं, असं केलं. इट्स अ माइंड बेबी. दैट इज़ अ वीडियो गाइज, इतना ही आज के लिए, क्योंकि अभी
शाम हो गई, आता पूजेचा टाईम झाला. मला हातपाय धुवून गणपतीची पूजा करायला लागणार आहे. आणि घरातनं जरा 8 वाजेपर्यंत तरी घरात थांबावं लागेल. आरती वगैरे झाली की मग काही टेन्शन नाही, आपण बाहेर फिरू शकतो. फक्त आरती होईस तर आपल्याला थांबावं लागेल इथपर्यंत. तर आणि आमच्या घराच्या पाठचा व्ह्यू बघा ना, भेंचोत. हे बघा, एकदम खणखणीत व्ह्यू झाला. बा 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 हाय सर. कुठे? इकडे का बच्चा आहे तो. अबा 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 अबा, पलताय 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 हरामखोर. सोड, जाऊ दे, इसको भी बघ देतो मी. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.